बा 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 डोळखामला आहे शाळेत ही. शहापूर भागातील कसारामध्ये भीषण पाणी टंचाई आहे आणि अशा पद्धतीने आपण जर बघू शकतो की डोंगराळ भागातून पायी चालत या ठिकाणी महिला जे आहेत ते डोक्यावर हंडा असेल डबा असेल या ठिकाणी घेऊन जातात. किती त्रास होतो या ठिकाणी, किती लांब यावं लागतंय? तरी 2-3 किलोमीटर यावं लागतंय पाण्याला. भीषण पाणी टंचाई परिसरात? हो, भीषण पाणी टंचाई आहे आम्हाला. काही उपाययोजना केली जात नाही का? ग्रामपंचायत पाणी सोडते पण ते 15 दिवसांनी 15 मिनिटं फक्त, तेवढं पाणी होत नाही ना आम्हाला 15 दिवसांनी. हा जो तळा होता तो तळा पण आटला? हो, तळा पण आटला. ते अख्खा मुंबईला पाणी पुरवठा करणारा हा शहापूर तालुका आहे आणि आपल्याला इतकी भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. हो, म्हणजे आता 15 दिवस झाले भरपूर पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. अच्छा, सरकारला काय सांगाल, काय झालं पाहिजे? आम्हाला पाण्याची सोय केली पाहिजे. पाणी पिण्यासाठी पाणी नाही, आम्हाला 3 किलोमीटर पायी चालत यावं लागतंय ना. आजी तू काय सांगशील? एवढा हंडा घेऊन डोंगर उतरलीस आणि आता सांगेल ना मी, एवढा हंडा घेऊन डोंगर उतरले, मग काय करावं आता, पाणीच नाही तर. हां, मग आमची सोय केली पाहिजे ना पाण्याची. शहापूर तालुक्यात तर मोठमोठी धरणं आहेत. तिकडं आहे धरणं, मग त्याला लहान होत नाही का टँकर भरून काय करायला? टँकर पण येत नाही का? केव्हा टँकर येतं इकडं? टँकरच्या गावामध्ये येतं कसाऱ्यात, इकडं नाही येत. मग इकडं आला टाकीत ओतलं तर टाकीत सोडलं नाही का येणार इकडं पाणी. 15 मिनिटात कुठं भांडे बरंच आहे का घरात? धुणे चुणे आंघोळी पांघोळी कुठं होते का पाणी? त्रास होतो, लय त्रास. आता ह्या दसानावर चढायचं हे हांडे घेऊन, काय करायचं माणसं ह्या दगडांमधून जायचं. सरकारला काय सांगाल? सरकारने लक्ष दिलं पाहिजे. मग आता लक्ष देईल तो, देतोय का ना देत सरकार, त्याला काय करा आपण सांगा. पाडला एवढं 15 दिवसात पाणीचं बरं आहे, नाही तर मग असंच. जर मुख्यमंत्री साहेबांना तुम्हाला सांगायचं झालं इथली समस्या तर काय सांगाल? मग हेच सांगणार आहे ना आम्हाला पाण्याची सोय. मुख्यमंत्री साहेबांना हां, मग आम्हाला पाणी पाहिजे ना. पाणीच नाही, आम्ही आज दगडांमधून हांडं घेऊन हिंडतोय. हां, त्याला काय करणार आहे? जिरे उकारले, जिरेंतून पाणी भरतो इथं थोडं एक तांब्यानं पाणी भरायचे. मग हे सांगणार ना आम्ही, दुसरं काय सांगणार आहे? नक्कीच. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आजी जे आहेत या ठिकाणी डोक्यावर हंडा घेऊन या ठिकाणी खडतर प्रवास करत या ठिकाणी एक हंडा पाणी मिळवत या ठिकाणी निघालेले आहेत. आपण बघू शकतो रस्ता जो आहे तो अतिशय खडकाळ आणि दगडाचा रस्ता आहे. डोंगराळ भागातून आपण या ठिकाणी पाहू शकतो की फार दूरपर्यंत त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महिला जे आहेत ते जे पाणी गोळा होतो आहे झऱ्यातून ते पाणी गोळा करण्याचा ते प्रयत्न करतात आहे आणि अतिशय खडतर प्रवास करून या ठिकाणी जवळपास 3 ते 4 किलोमीटर डोंगर उतरून या ठिकाणी महिला हा जो पाणी आहे तो गोळा करताना दिसतात. आपण त्या ठिकाणी देखील जाणार आहोत. 40 ते 50 हजार लोकवस्ती असलेल्या या कासारा भागामधील जो तलाव होता तो संपूर्ण आटलेला आहे. शिवाय शहापूर तालुक्यामध्ये मोठमोठी धरणं आहेत आणि या धरणांचा पाणी जो आहे तो मुंबईसारख्या शहराला पाणी पुरवठा केला जातो. परंतु या भागातील नागरिकांना आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं झऱ्याचं जे पाणी आहे, ज्या ठिकाणी खड्डं मारलेलं आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी वाटीने पाणी जे आहे ते भरावं लागत आहे. आपण जर पाहिलं या ठिकाणी तर अनेक महिला या ठिकाणी नंबर लावून बसलेल्या आहेत. यांचा जेव्हा नंबर येईल त्यावेळेस ते अशा पद्धतीनं पाणी घेतील. हंडाभर पाणी भरण्यासाठी जवळपास यांना 2 ते 3 तास या ठिकाणी काढावं लागतं आणि त्यानंतर कुठेतरी हंडाभर पाणी यांना कुठेतरी मिळतो. आपण जर पाहिलं तर काय सांगाल, किती त्रासाला जो आहे तो सामोरे जावं लागत आहे या हंडाभर पाण्यासाठी? बोला. नाव काय तुमचं? यमुना. काय सांगाल, कुठून आलात आणि किती? आम्ही देऊलवाडीतून आलेलो आहेत आणि आम्हाला 2-3 किलोमीटर आहे इथून. तिथून आम्ही आलो आहे पाणी घेण्यासाठी. म्हणजे दरवर्षी नाही, यंदाच झाले एवढी, दरवर्षी थोडक्यात राहते, यंदाच झाले एवढे. म्हणजे किती दिवसापासून भीषण पाणी टंचाई झाले असतील? 10-12 दिवस झाला असतील. लय टंचाई आले पाण्याला, आम्हाला लय त्रास हे झालाय.
लहान लहान लेकरं घेऊन यावं लागतंय इथं पाण्याला. प्रशासनाला काय सांगाल, म्हणजे काय उपाययोजना आणली पाहिजे? पाईप तर आपण बघितलं भरपूर पाईप पडलेत, पण नळ योजना काही सुरू झाली नाही का? हा ना, ते केल्याच पाहिजे त्यांनी, पण मग नाही कुठं अजून बोलत होते होईल होईल, त्यांनी म्हणत होते घेऊ पाणी, नाही अजून घेतलं त्यांनी. पाणी घ्यायला पाहिजे, एवढी आबाल होणार नाही पाणी नाही घेतला तर. पाण्याची आता मी इकडं 4 वाजतापासून पाणी भरते, तर 1-2 डबा फक्त भेटला मला, तर हे नंबर चालू आहेत ना, आता पाणी भेटत नाही. तर पाणी आम्हाला लांब जायला तर तिकडं तळा आटला, मग आम्ही आता जायचं कुठं? हां, शहापूर धरणाचा तालुका बोलला जातो. शहापूर धरणाचा आहे तर तो तिकडे आम्हाला इकडची यायला आहे ना असं. तर आता मी 4 वाजतापासून भरते, तर मला फार झालं चाकवा आल्यासारखा झालं. पाणीच नाही ना घरामध्ये, तर काय करेल माणूस? सरकारला काय सांगाल? सरकारला काय सांगायचं का? इकडं आम्हाला मदत करा थोडंफार, नाही का? पाण्याची सोय पाहिजे ना. किती त्रास होतो पाण्याचा? लय त्रास होतो, म्हणजे लय. एवढा त्रास कधीच नाही झाला पाण्याचा. 12-12 वाजेपर्यंत रात्रीचे पाणी भरायला लागत आहे. कोणी लक्ष देत नाही, कोणी नाही लक्ष देत. नाही. तहसीलदार तर बोलतात की टँकरने पाणी देतो. आताच आलंय ना टँकरने पाणी. किती दिवसांनी येतो? ते 15 दिवसांनी पाणी येतोय नळाला. 15 दिवस पाणी पुरेल का? सगळं आंघोळीचं, कपड्यांचं, भांड्यांचं. ते तर बोलतात आम्ही दिवसाआड टाकतो पाणी. नाही, दिवसाआड कुठे आहे? आम्हाला आता किती रविवारी पाणी आला नळ, अजून आता उद्याचे दिवस आलाच नाही नळ. तो 1 तास पाणी येतो, 1 तासात कुठं होईल भरून? अशा वेळेस काय करता मग? असंच ते तळ्यात जायला लागत आहे, या नळावर या लागत आहे. या ठिकाणी आज आपण पाहिलीच आहे, या ठिकाणी संपूर्ण तलाव हा कोरडा पडलेला आहे. हा 40 वर्षामध्ये आज प्रथमच अशा प्रकारचं झालेलं आहे आणि इतकी भयानक परिस्थिती आहे गावामध्ये. जर आज तुम्ही आलात तर यांनी कधीतरी आज 1 दिवस टँकर टाकलेला आहे. त्या टँकरच्या त्या ठिकाणी इतकी गर्दी झालेली महिलांची आणि आपसात मारामारी होऊन राहिलेल्या आहेत. आज एक जवळजवळ 15 दिवस झालेत. 15 दिवसापासून गावाला पाणी पुरवठा नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे आज हा तलाव कोरडा पडलेला आहे, याचं खरं कारण म्हणजे एक खाजगी विकासक आलेला आहे. तर त्यांनी काय केलं, ब्लास्टिंग घेतली या ठिकाणी. तर ब्लास्टिंग घेतल्यानंतर मी ताबडतोब त्यांना ग्रामपंचायतीला कळवलं की अशा प्रकारची ग्रामपंचायत म्हणजे आपल्या तलावाच्या जवळ ब्लास्टिंगला परवानगी देऊ नका. त्यांनी ऐकलं नाही, त्यांनी दिलं. मी तहसीलदारांना पत्र दिलं, आपल्याकडे लेखी पत्र आहे की अशा प्रकारचं ब्लास्टिंगला या ठिकाणी परवानगी देऊ नका, आणि अन्यथा आमचा तलाव पूर्ण कोरडा पडेल आणि त्याच्यामुळं गावाला भयानक भीषण पाणी टंचाई निर्माण होईल. परंतु त्या पत्राचं देखील त्यांनी आजपर्यंत तरी काहीच उत्तर दिलं नाही अथवा काही कारवाई केलेली नाही. आणि आज त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने हा जो आज आपल्याला तलाव जो हे दिलं, पूर्णपणे हा तलाव आटला होता. म्हणजे कधी भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवली होती का साऱ्या भागात? आजपर्यंत 40 वर्ष झालेले. 40 वर्षामध्ये आजपर्यंत एकदाही अशा प्रकारचा उद्भवलेला नाही प्रसंग, परंतु हा पहिल्यांदाच उद्भवलेला आहे. आणि हे उद्भवण्याचं कारण त्यांचं नियोजनाचा अभाव आहे. जे सरपंच, उपसरपंच हे जे आहेत, यांनी जो हे ठेवायला पाहिजे, नियोजन करायला पाहिजे, तो नियोजन केलेलं नाही. कारण याच्यापूर्वी आम्ही काय करायचो, जो पाणी खाली वाहतो तो पाणी आम्ही जॅकवेलमध्ये घ्यायचो आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत आम्ही तो पाणी आपल्या गावासाठी वापरत होतो. यांनी काय केलं, ह्यावेळेस संपूर्ण पाणी ही 70 HP या ठिकाणी मोटर आहे, तिच्याने पाणी उचललं आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने तो पण त्याला एक कारणीभूत आहे की यांचा नियोजनाचा अभाव. नियोजन जर यांनी व्यवस्थित केला असता तर आज ही कचऱ्याला परिस्थिती बघायला लागली नसती. एक वेळचं जे पाणी आहे ते मिळवण्यासाठी अतोकाट प्रयत्न करावे लागते. भीषण पाणी टंचाई या भागात निर्माण झालेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा प्रशासनाकडून टँकरद्वारे केला जातो आहे, परंतु ते पुरेसा नाही. त्यामुळे अनेक नागरिक जे आहेत ते हंडाभर पाण्यासाठी अशा पद्धतीने एखादा डवरा असेल त्यामध्ये जे पाणी साचतं ते पाणी मिळवण्यासाठी या ठिकाणी रांग लावून आणि तासनतास वाट पाहून या ठिकाणी हा जो हंडा आहे तो मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती शहापूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आहे. आणि सध्या कसारा भागामध्ये ही भीषण पाणी टंचाई जी आहे ती निर्माण झालेली आहे. धरण उशाशी आणि कोरड घासाशी अशीच काहीतरी परिस्थिती या ठिकाणी नागरिकांची आहे. त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने पाणी योजना जी आहे ती सुरळीत करावी किंवा ते जल योजना आहे ते सुरू करावं. अनेक ठिकाणी पाईपी आपण बघू शकतो, परंतु प्रत्यक्षात पाणी
हे सुरू झालेलं नाही. त्यामुळे नागरिकांची अवस्था या ठिकाणी अशी निर्माण झालेली आहे की भीषण पाणी टंचाईसाठी मैलोन मिल पायपीट करत एक हंडा पाणी मिळवण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू आहे. अनिल वर्मा, ABP माझा, शहापूर, कसारा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.